पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जेएन पोर्ट पीएसए मुंबई टर्मिनल फेज 2 चं उद्घाटन केलं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उरणमध्ये उपस्थित होते। हे टर्मिनल देशातील सर्वात मोठं कंटेनर हाताळणी केंद्र बनलंय। सागरमालासारख्या प्रकल्पांमुळे सागरी व्यापार पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या योगदानानं भारत लवकरच सागरी आर्थिक महासत्ता बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुढचे 100 वर्ष महाराष्ट्र हा देशाचं जे काही मॅरिटाईम रिव्होल्यूशन आहे, सागरी व्यापाराची क्रांती आहे, त्या क्रांतीचं नेतृत्व करेल अशा प्रकारची व्यवस्था आज उभी झालेली आहे। म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता अतिशय ऐतिहासिक आहे। हे टर्मिनल 100% अक्षय ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं कंटेनर टर्मिनल आहे। यामुळे त्याची वार्षिक हाताळणी क्षमता 4.8 दशलक्ष TEU झाली। या ठिकाणी 24 घाट क्रेन आणि 72 रबर टायर्ड गॅन्ट्री क्रेन आहे। हे टर्मिनल रस्ते आणि रेल्वेहून अधिक इनलँड कंटेनर डेपोशी जोडलंय। यामुळे भारतातील सर्वात मोठं मल्टी मॉडेल नेटवर्क तयार झालं असून राज्याच्या लॉजिस्टिक्स आणि व्यापार क्षेत्राला मोठी गती मिळणार आहे। महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचं सर्वात आकर्षक केंद्र बनवण्याच्या शासनाच्या संकल्पावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आणि महाराष्ट्राला जागतिक गुंतवणुकीचं सर्वात आकर्षक केंद्र बनवण्याचा संकल्प व्यक्त केला। राज्यात सध्या 10 लाख कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प सुरू आहेत। यामध्ये समृद्धी महामार्ग आणि वाढवण बंदर यासारखे प्रकल्प जागतिक पुरवठा साखळीत क्रांतिकारी बदल घडवतील। वाढवण येथे देशातलं पहिलं मल्टी मोडल हब उभं राहतंय, जिथे पोर्ट, एअरपोर्ट, बुलेट ट्रेन आणि महामार्गाचं जाळं एकाच ठिकाणी उपलब्ध होईल। तसंच नवी मुंबईत 4थी मुंबई विकसित केली जाते। राज्याच्या विविध भागात विशेषतः पुणे, नागपूर, विदर्भ आणि मराठवाड्यात नवीन औद्योगिक केंद्र उभारली। नागपूरमध्ये डिफेन्स, मॅन्युफॅक्चरिंग आणि सोलर हब, तर गडचिरोलीमध्ये स्टील हब उभं राहणार आहे। यासोबतच शाश्वत विकासासाठी 2030 पर्यंत 52% हरित ऊर्जा वापरण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पुणे येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की जिल्हा वार्षिक नियोजनाअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी 22,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। या निधीतील मोठा हिस्सा हा जिल्हा परिषदेमार्फत थेट गाव पातळीपर्यंत पोहोचतो। त्यामुळे ग्रामपंचायतींनी हा निधी पारदर्शक आणि सुयोग्य पद्धतीने वापरून गावांचा सर्वांगीण विकास साधावा। खेडी समृद्ध झाली तरच देश समृद्ध होईल असं सांगत त्यांनी खेड्यांच्या विकासावर भर देण्याचा सल्ला दिला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ सेंटर असून ते विकासाच्या महामार्गावर गतिमान असल्याचं सांगितलं। राज्यात विस्तार करण्यासाठी अटल सेतू, कोस्टल रोड आणि समृद्धी महामार्ग यासारख्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची उभारणी केली जाते। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून आरोग्य, शिक्षण आणि गृहनिर्माण या क्षेत्रातही राज्यानं भरीव कामगिरी केली। भारताची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान असणार आहे, असं म्हणत त्यांनी मुंबईतील परवडणाऱ्या घरांची निर्मिती आणि त्र्यंबकेश्वरमधील एका शाळेची विशेष उदाहरणं देऊन ही प्रगती अधोरेखित केली। नागपूर महामेट्रोनं कामठी मार्गावरील जगातील सर्वात लांब 5.637 किलोमीटर लांबीच्या डबल डेकर उड्डाणपुलाची निर्मिती केली असून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे। या विक्रमामुळे नागपूरला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचं शहर म्हणून नवी ओळख मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। हा पूल मेट्रो, महामार्ग आणि जमिनीवरील वाहतूक अशा 3 स्तरांवर कार्यरत आहे। स्थापत्य एक अद्भुत नमुना असलेला हा प्रकल्प जागतिक अभियांत्रिकीमधील एक मोठं आश्चर्य मानलं जात आहे। या पुलामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतनं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला।